नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण डिप्लोमा इन बायोमेडिकल इंजिनिअरिंग बद्दल विस्तृत माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याचे कॉलेजेस कुठे कुठे आहेत, त्याच्यामध्ये सिलेबस काय आहे, जॉब अपॉर्च्युनिटीज काय आहे, A to Z इन्फॉर्मेशन या कोर्स बद्दल या व्हिडिओमध्ये पाहूया। तर हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्कीच करा। सो लेट्स बिगिन। तर हा कोर्स काय आहे, मेनली तुम्ही हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर बायोमेडिकल इंजिनियर, सर्व्हिस इंजिनियर हे जर पद तुम्ही ऐकले असतील तर अशा पदांवर काम करू शकता। हा कोर्स 10वी नंतर अवेलेबल होतो विद्यार्थ्यांसाठी आणि यामध्ये मेनली जे बायोमेडिकल आहे त्याबद्दल शिकवलं जातं। याचे विषय आपण पुढे पाहूया, ज्यामुळे तुम्हाला विस्तृत कळेल की बायोमेडिकल इंजिनिअरिंगचा जो डिप्लोमा आहे तो ऍक्च्युअली काय आहे। आणि याच्यासाठी फक्त क्वालिफिकेशन आहे 10वी पास आउट, ते पण 55% मार्क्स सोबत। आता पाहूया की यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती आहे। तर बघा, ॲज अ सेड बिफोर की याच्यासाठी तुम्हाला 10वी पास आउट होणे गरजेचे आहे। 10वी मध्ये तुम्हाला 55% मार्क्स हे मिनिमम असले पाहिजेत याला क्वालिफाय होण्यासाठी, कारण एवढंच क्वालिफिकेशन आहे। आणि याचबरोबर तुम्ही 12वी नंतर सुद्धा हा कोर्स निवडू शकता। मेनली याच्यामध्ये बायोमेडिकल इंजिनिअरिंग रिलेटेड गोष्टी शिकवल्या जातात। त्याचबरोबर याच्यामध्ये ऍडमिशन प्रोसेस पण खूप सोपी आहे, जी आपण पुढे पाहणार आहोत। आणि त्याचबरोबर आपण याच्यामध्ये जॉब रोल्स पाहणार आहोत, याचे कॉलेजेस बद्दल आणि याच्यामध्ये जे ॲन्युअल पॅकेज मिळू शकतं याच्याबद्दलही पाहण्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत पाहत राहा। आता पाहूया की याची ऍडमिशन प्रोसेस काय आहे। सगळ्यात मेन इम्पॉर्टंट ते आहे। तर याची ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे। जिथे हा बायोमेडिकल इंजिनिअरिंगचा कोर्स जे कॉलेजेस ऑफर करतात त्या कॉलेजेसची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तिथे तुम्ही वाचू शकता। ह्याची ॲव्हरेज फी जी आहे तीही मी तिथे दिलेली आहे। पण याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस हा कोर्स कंप्लीट करता तुम्हाला इमिडिएट याच्यामध्ये जॉब जर लागत असेल तर तुम्हाला 3 to 6 लाख रेंज बिटवीन याच्यामध्ये पॅकेज मिळू शकतं। आता याच्यामध्ये ऍडमिशन प्रोसेस आपण पाहूया। ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये ऍडमिशन करू शकता। यासाठी तुम्हाला जे कॉलेज हा कोर्स ऑफर करत आहे त्यामध्ये कॉन्टॅक्ट करावे लागेल। प्रत्येक दरवर्षी एप्रिल ते जून या इयरच्या मिडमध्ये आपल्याला या 3 महिन्यामध्ये याची ऍडमिशन प्रोसेस पाहायला भेटते। तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स तिथे द्यावे लागतील। हे ऑनलाईनही करता येतं, ऑफलाईनही करता येतं। त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि तुम्हाला जर एंट्रन्स एक्झाम ठेवलेली असेल कॉलेजने स्वतःची तर ती द्यावी लागते। काही ठिकाणी CET सुद्धा लागू असते, तुम्हाला CET हे अनिवार्य केलेले असते। ते तुम्ही कॉलेज बरोबर डिस्कस आहे ते केलं पाहिजे। ज्याच्यामध्ये CET जर तुम्ही पास असाल तर तुम्ही यासाठी इलिजिबल होतात। त्यासाठी तुम्हाला CET पण द्यावी लागेल आणि किंवा तुम्हाला एंट्रन्स एक्झाम ठेवी लागते ती द्यावी लागतील। आफ्टर दॅट तुम्ही ज्यावेळेस फी भरता तर तुमची ऍडमिशन जे आहे ते यामध्ये पूर्ण होतं। तर आपण आता याचा कालावधी पाहूया की या कोर्सचा कालावधी काय आहे। तर बाकी जे डिप्लोमा कोर्सेस आहेत तसेच याचा कालावधी आहे 3 वर्षाचा। ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट करता तुम्हाला हा जो कोर्स आहे तो 3 वर्ष कंप्लीट करावा लागतो। यामध्ये तुमच्या ज्या कॉलेजच्या एक्झाम्स होतात तर त्या सेमिस्टर पद्धतीने होतात। यामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात। याच्यासाठी कोणती ॲन्युअल एक्झाम तर नाहीये ॲज आय नो, पण सेमिस्टर पद्धतीने तुमच्या सर्व एक्झाम्स तुम्हाला ज्या आहेत त्या पास होणे गरजेचे आहे। 3 वर्षानंतर तुम्ही ज्यावेळेस हा कोर्स कंप्लीट करतात त्यावेळेस तुम्हाला हे बायोमेडिकल इंजिनिअरिंगचे डिप्लोमाचे जे सर्टिफिकेट आहे, प्रमाणपत्र आहे ते मिळून जाते। याचा कालावधी पाहूया, त्याचबरोबर याच्यामध्ये सिलेबस पाहूया। तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये पहिलेच सांगितलेलं आहे की याचा कालावधी काय आहे। तर कालावधी 3 वर्षाचा आहे, जे की सेमिस्टर पद्धतीने तुमच्या याच्यामध्ये एक्झाम्स होणार आहेत। आता हे सेमिस्टर पद्धतीने एक्झाम्स तर होणार आहेत, पण या 3 वर्षामध्ये कोणकोणते विषय तुम्हाला शिकायला भेटणार आहेत। तर जसं की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये इलेक्ट्रॉनिक प्रॅक्टिस अँड कंपोनंट्स, इंजिनिअरिंग केमिस्ट्री, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड कॉम्प्युटर, engineering physics, human anatomy, basic leaning for digital electronics, human physiology, medical electronics, networking and data communication, measurement techniques and medical sensors, तसेच medical imaging techniques, instrumentation for critical care application of microcontroller in medical technology, work on project, त्याचबरोबर elective work पण आहे, biomedical digital signal processing, engineering on rehabilitation work आणि त्याचबरोबर प्रोजेक्ट्स। याच्यामध्ये हे सर्व विषय तुम्हाला 3 वर्षांमध्ये शिकायला मिळणार आहेत। तर मित्रांनो, आपण आता पुढील संधी पाहूया। तर मित्रांनो, जर तुम्हाला बायोमेडिकल इंजिनियर, डिझाईन इंजिनियर, मार्केटिंग स्पेशालिस्ट अशा विविध पदांवर काम करायची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच याच्यासाठी ज्या एक्झाम्स आहेत
त्याही देऊ शकता, किंवा तुम्ही हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर प्रायव्हेट जे कंपनीज आहेत तिथेही तुम्हाला हायर केलं जातं. जसं की एक्झाम्पलसाठी मॅक्स हेल्थ केअर. तर अशा ज्या हेल्थ केअरच्या कंपनीज आहेत तर तिथेही तुम्हाला जॉब मिळतो ज्यावेळेस तुम्ही पास आउट होता. तर गव्हर्नमेंट सुद्धा जॉब्स आहेत. दॅट्स वाय आय सेड की पास आउट तुम्हाला होणे गरजेचे आहे, डिप्लोमामध्ये सुद्धा आणि गव्हर्नमेंटच्या एक्झाम्समध्ये सुद्धा. पण जर तुम्हाला प्रायव्हेटली सुद्धा काम करायचं आहे तिथेही तुम्हाला जॉब मिळून जातो. डिप्लोम्यामध्ये तुम्हाला 3 ते 6 लाखाचं पॅकेज मिळू शकतं, पण फ्युचरमध्ये तुम्ही जर डिग्री कंप्लीट केली यामधून बायोमेडिकल इंजिनिअरची, त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशन करत असाल तर तुमच्यासाठी अजून संधी खुल्या होतात, जिथे तुम्ही हायर पॅकेजेस मिळू शकता, वेगवेगळ्या जॉब पोझिशन्स मिळू शकता दॅट यू एव्हर इमॅजिन. तर तुम्ही अशा प्रकारच्या जॉब्स मिळून तुम्हाला एक प्रकारे तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करू शकता. जर तुम्हाला बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अशा विद्यार्थ्यांनी हा कोर्स निवडावा, हे गरजेचं आहे. तर मित्रांनो, माझं ओपिनियन आहे हा कोर्स का आणि कोणी निवडावा. तर 10वी झाल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसतं की कोणता कोर्स निवडावा. इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये या ज्या कोर्स आहेत हे खूप सारे आहेत. जर तुम्ही डिग्रीचे पाहिले तर खूप सारे कोर्स आहेत, इव्हन मोजताही येणार नाही तेवढे. डिप्लोमामध्ये खूप सारे आहेत, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा कोर्स निवडू शकता. हा जो कोर्स आहे तो बायोमेडिकल इंजिनिअरिंगवर आधारित आहे. याच्यामध्ये तुम्हाला ह्युमन अॅनाटॉमी सारखे विषय पण शिकवले जातात, त्याचबरोबर इंजिनिअरिंगचे विषय पण आहेत, ज्याच्यामुळे तुम्हाला कळून जाईल की ॲक्च्युली बायोमेडिकल काय आहे. आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बायोमेडिकल इंजिनियर, त्याचबरोबर स्पेशालिस्ट, असे मार्केटिंग स्पेशालिस्ट, अशा प्रकारच्या पदांवर तुम्हाला काम करायची जर इच्छा होत असेल, तुम्ही जर तुमच्या घरामध्ये कोणी जर या पदांवर काम करीत असेल आणि तुम्हालाही इच्छा असेल तर तुमची जे जीवनाची सुरुवात आहे ते तुम्ही या कोर्सपासून करू शकता. हा जो प्रवास आहे तो पुढे तुम्ही डिग्रीमध्ये ॲडमिशन घेऊ शकता किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या सुद्धा देऊ शकता. इट्स ऑन यू. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. याबद्दल काही जरी प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे इंस्टाग्रामची, तिथे, किंवा तुम्हाला स्क्रीनवर दिसलेलंच असेल आतापर्यंत इंस्टाग्रामचा ID, तर आम्हाला फॉलो करू शकता. तिथेही आम्ही तुमच्यासाठी 24/7 अवेलेबल आहोत. आणि कमेंट सेक्शनमध्ये कॉमेंटही करू शकता. याची विस्तृत माहिती वाचायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याच्या आर्टिकलची लिंक आहे, तिथे जाऊन हे फुल आर्टिकल वाचू शकता. त्यामध्ये जरी काही डाऊट्स असतील तर आम्हाला कळवू शकता तिथेच कॉमेंट करून. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.